मागच्याच व्हिडिओत आपण बोललो की भरपूर पाणी प्या, उन्हाळा आलाय. पण बऱ्याच स्त्रिया जेव्हा ओपीडीत आल्या त्यांचं म्हणणं असं ठरलं की मॅडम 4 लिटर 3.5-4 लिटर पाणी प्यायलं तर जेवण जात नाही किंवा इतर काही खाल्लं जात नाही. मग पाण्याला काही पर्याय आहे का? तर पाण्याला काही पर्याय असू शकत नाही. पण तरी त्यातून आपण काय करता येईल ते पुढे पाहूया. पाण्याला काही पर्याय नाही, पण जर दुसरं काही त्याऐवजी प्यायचं असेल, तर तुम्ही पिऊ शकता लिंबू पाणी, घरी केलेलं ORS, नारळ पाणी, ताक, दही ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याने तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स त्यातून होत नाही. फळांमध्ये आपण काय खाऊ शकतो? तर सीझनल आणि फ्रेश फ्रुट्स. जसे की आता बाजारात कलिंगड चांगल्या प्रकारचे आले आहेत. कलिंगड खाऊ शकता, टरबूज खाऊ शकता, संत्री, मोसंबी ही सुद्धा चांगली आहेत. ताडगोळे बाजारात मिळतायत ते खाऊ शकता. पण शक्यतो फळं चावून खावीत, ज्याच्यामुळे त्याचा फायबर कंटेंट पण आपल्याला मिळतो. आणि ज्यूस जर बनवून खाल्ला तर शुगर स्पाइक व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ज्यूस टाळून तुम्ही जर फ्रेश फ्रुट्स खाल्लेत तर ते जास्त चांगले. या सर्वांसोबत जेवणामध्ये जर आपण सूप ॲड केलं, जसं की चिकन सूप, टोमॅटो सूप किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप हे तुम्ही घेऊ शकता. पातळ रस्सा भाजी, डाळ खिचडी किंवा तांदळाची पेज ही सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. तर हे सगळं ॲड करून तुम्ही पाण्याची लेव्हल किंवा वॉटर कंटेंट तुमच्या शरीरामध्ये नक्कीच वाढवू शकता. वरील सर्व फूड प्रॉडक्ट्स हे पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. पण हे पाण्याला पर्याय नाहीत. पाणी पिणे हे अनिवार्य आहे आणि ते प्यायलेच पाहिजे. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काय करावं हे तर मी सांगितलंय. पण काय करू नये तर गरोदर स्त्रियांनी तीव्र उन्हामध्ये बाहेर पडणं शक्यतो टाळा. कारण अजून एप्रिल आणि मे महिना बाकी आहे.